ऑक्टोबर महिन्यामध्ये काही महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करतायत, स्वतःची जागा बदलतायत आणि त्याचाच परिणाम सगळ्या राशींवर होणार आहे. पण काही राशी अशा आहेत ज्यांची लॉटरी लागणार आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक असणार आहे. कोणत्या आहेत त्या 4 राशी, त्यांना लाभ कशा प्रकारचा होणार आहे, त्याचबरोबर बाकीच्या राशींचं काय, त्यांना ऑक्टोबर महिना कसा जाणार आहे, अगदी थोडक्यात जाणून घेऊ. सगळ्यात आधी बोलूया लाभ होणाऱ्या 4 राशींबद्दल, ज्यांना अगदी लॉटरी लागण्यासारखे योग आहेत असं म्हटलं जातं. अर्थात सकारात्मक काळ आहे असं म्हटलं जातं. त्या 4 राशी कोणत्या आहेत? त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणारा ऑक्टोबर महिना असणार आहे. नोकरदार व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधी, पगारात वाढ सुद्धा ऑक्टोबर महिना घेऊन येऊ शकतो. जे बेरोजगार आहेत त्या लोकांना चांगली नोकरीची संधी सुद्धा येऊ शकते. इतकंच नाही तर ऑक्टोबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी ऊर्जेने भरलेला असणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. कामाच्या ठिकाणी जरा काही नवीन आव्हानं सुद्धा येतील, नाही असं नाही, पण तुम्ही त्यांना धैर्याने तोंड द्याल. व्यावसायिकांना नवीन करार मिळू शकतात. नवीन डील त्यांच्या फायनल होऊ शकतात, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. परंतु खर्चही वाढणार आहेत, त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. प्रेमजीवन गोड राहील. तुमच्या आरोग्यासाठी नियमित दिनचर्या मात्र तुम्हाला ठरवावी लागेल, ज्यामध्ये नियमित व्यायाम, योग्य आहार या दोन्ही गोष्टींचा समावेश असेल. ऑक्टोबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद देणारा असणार आहे. आता लाभ होणारी जी दुसरी रास आहे ती रास आहे वृषभ रास. ऑक्टोबर महिना वृषभ राशीच्या लोकांना फायदा देणारा ठरेल. करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कुटुंब आणि प्रेम या दोन्ही बाबतीमध्ये तुमची 5 बोटं तुपात आहेत असं म्हणायला हरकत नाही. अविवाहित व्यक्तींचे लग्नाचे योग सुद्धा जुळून येऊ शकतात. चांगली स्थळं त्यांना येऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांबद्दल अजून थोडं जाणून घ्यायचं झालं की ऑक्टोबरमध्ये नक्की काय घडणार आहे, तर तुमच्या कारकिर्दीत तुमच्या प्रयत्नांचं कौतुक होईल. तुमची जी अडलेली कामं आहेत किंवा लांबणीवर पडलेली कामं आहेत ती सुद्धा पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जातील. मगाशी म्हटलं की आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला सावधगिरी बाळगायची. कुटुंबामध्ये शांतता राहील. ना कुठले वाद, ना कुठला तणाव. त्यामुळे कुटुंबात शांतता आणि आनंद, समाधान राहील. तुमच्या वैवाहिक जीवनात मात्र थोडासा गैरसमज निर्माण होऊ शकतो, परंतु योग्य संवादाने तुम्ही गैरसमज दूर करू शकता. आरोग्य अर्थातच तुमचं सुधारणार आहे. तुम्हालाही काही गोष्टी आरोग्यासाठी आवर्जून करायच्या आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगलं राहील. आता वळूया कर्क राशीकडे. कर्क राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना शुभ म्हणावा लागेल, कारण उत्पन्न वाढ, नवीन व्यवसायाच्या संधी, गुंतवणुकीतून लाभ, मोठी ध्येय साध्य करण्यात यश, अशा सगळ्या गोष्टी ऑक्टोबर महिना कर्क राशीच्या लोकांसाठी घेऊन येतोय. इतकंच नाही बरं का, तर कर्क राशीच्या लोकांना तुमच्या कठोर परिश्रमाचं फळ सुद्धा ऑक्टोबर महिना देऊ शकतो. परंतु अनावश्यक खर्च मात्र तुम्हाला टाळावा लागेल. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवन चांगलं राहील. विद्यार्थ्यांसाठी खास करून हा काळ चांगला म्हणावा लागेल. तुमचं आरोग्य सामान्य राहील. आत्मपरीक्षण आणि संयमाचा काळ मात्र हा असणार आहे. संयमाची परीक्षा तुमची बघितली जाणार आहे. आत्मपरीक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. आता आपण मेष पाहिलं, वृषभ पाहिलं आणि डायरेक्ट कर्कवर उडी मारली. मधली जी रास आहे मिथुन, ती राहिली आहे. तिच्याबद्दल नंतर सांगते, कारण आधी आपण लाभ होणाऱ्या राशी बघतो आहोत. त्यामध्ये आता दुसरी रास असणार आहे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांना सुद्धा ऑक्टोबर महिना फायदेशीर राहील. करिअरमध्ये प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. उत्पन्न वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमचा आदरही वाढणार आहे. आता डायरेक्ट तुळ राशीवर उडी मारली. सिंह रास राहिली. सांगते, आधी आपण मगाशी म्हटलं तसं लाभ होणाऱ्या राशी बघतो आहोत. तुळ राशीला आणखीन कुठला लाभ होणार आहे ते बघूया. तुळ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना वाढीचा असणार आहे. संतुलन राखण्याचा असणार आहे. कारकिर्दीला नवी दिशा मिळणार आहे. भागीदारीसाठी सुद्धा काळ चांगला असेल. आर्थिकदृष्ट्या पैशांचा ओघ वाढेल. कुटुंबात गोडवा येईल. प्रेमजीवन अधिक गहिरं होईल. विशेषतः या काळात विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती अनुकूल असणार आहे आणि तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं असणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली, कौटुंबिक जीवन चांगलं, आरोग्य चांगलं, आणखीन काय हवं असतं माणसाला. म्हणून ऑक्टोबर महिना तुळ राशीसाठी चांगला असणार आहे. आता बोलूया बाकीच्या राशींबद्दल, ज्यांची नावं घेतली नाही आहेत किंवा ज्या राशी राहिल्या आहेत. त्यांना काय ऑक्टोबर महिना खराब जाणार आहे का? तर तसं नाही, पण काही गोष्टी मनासारख्या घडतील, काही गोष्टी मनासारख्या नाही घडणार. जसं मिथुन रास. मिथुन राशीसाठी ऑक्टोबर महिना नव्या संधी घेऊन येणार आहे, नाही असं नाही. नवीन संबंधांचा काळ सुद्धा आहे, म्हणजे नवीन संबंध निर्माण होऊ शकतात.
कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नवीन लोक भेटतील जे भविष्यात उपयोगी ठरतील. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक लाभ सुद्धा दिसून येतील. पण हे सगळं जरी असलं तरी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी मात्र या ऑक्टोबर महिन्यात घ्यावी लागेल. खास करून घसा आणि श्वसनाच्या समस्या थोडी चिंता निर्माण करू शकतात. बाकी कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे आणि प्रेम जीवनात नवीनता येईल. आता वळूया सिंह राशीकडे. ऑक्टोबर महिना सिंह राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा आणि यशाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नाचं कौतुक होईल. पदोन्नती, सन्मान मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. व्यावसायिकांना सुद्धा चांगला नफा होऊ शकतो. आता बोलूया कन्या राशीबद्दल. कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना जरा कठोर परिश्रमाचा आणि जबाबदारीने भरलेला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल, पण दबाव असेल, कामाचा थोडा तणाव असेल. कुटुंबात थोडेसे चढउतार बघायला मिळू शकतात, परंतु परस्पर सहकार्य आणि योग्य संवाद साधल्यास सगळ्या गोष्टी सावरता येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं पाठिंबा मिळणारे ही चांगली गोष्ट ऑक्टोबर महिन्यात तुमच्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागणार आहे. वृश्चिक राशीसाठी ऑक्टोबर महिना बदल घेऊन येतोय. आता तो बदल कसा असेल हे येणारा काळच सांगेल, पण बदल होणार आहे. काही संधी सुद्धा तुमच्यासाठी निर्माण होत आहेत, चांगल्या संधी. कामाच्या ठिकाणी मात्र तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल. जेव्हा संधी येते तेव्हा आव्हान सुद्धा येतच, नाही का? ते यशस्वीरित्या मात्र तुम्ही हाताळताना दिसणार आहात. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. कुटुंबात समजूतदारपणा वाढेल. तुमच्या प्रेमजीवनात मात्र चढउतार बघायला मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत थोडंसं लक्ष द्यावं लागेल. रक्तदाबाशी संबंधित तुम्हाला काही आजार असतील तर तिथे काळजी घ्यावी लागेल. आणि तणावामुळे सुद्धा प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे, तर तणाव घेऊ नका. योग्य आहार घ्या, नियमित व्यायाम करा. तुम्हाला आवडेल अशा गोष्टी करण्यासाठी दिवसातून काही वेळ तरी बाजूला काढा, जेणेकरून तुम्ही तणावमुक्त व्हाल आणि तणावामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तुमच्या समोर येणार नाहीत. धनुराशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना प्रगतीचा आणि नवीन अनुभवांचा असणार आहे. प्रवास सुद्धा तुमचा ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कुटुंबात शांती आणि आनंद राहील. कधी कधी इंग्लिशमध्ये म्हणतात ना, नो न्यूज इज अ गुड न्यूज, तसा ऑक्टोबर महिना धनुराशीसाठी असणार आहे. मकर राशीच्या लोकांच्या ज्या काही योजना आहेत त्या अंमलात आणण्याचा हा काळ असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे निर्णय महत्त्वाचे ठरतील. आर्थिक लाभ तुम्हाला दिसून येईल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुसंवाद राहील. वैवाहिक जीवन आधार देणारे असेल. पण खूप काम करून कधी कधी होतं ना असं की आपण का करतो एवढं काम, मानसिक थकवा येतो. बास झालं आता, काही नकोय आपल्याला, फक्त आराम हवाय, थोडीशी मानसिक शांती हवी आहे, असं जे वाटतं ना ते तुम्हाला थोडंसं ऑक्टोबर महिन्यात वाटू शकतं. अशा वेळी कामातनं थोडासा ब्रेक घेणं, सुट्टी घेणं आवश्यक असतं. ते जर तुम्ही घेतलं तर पुन्हा एकदा तुम्ही तुमचं काम करायला रिफ्रेश होणार आहात. अगदी तुम्ही गृहिणी असलात तरी सुद्धा तुमच्या कामातनं ब्रेक घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्ये थोडंसं आरामाला सुद्धा महत्त्व द्या. शारीरिकच नाही, मानसिक आराम सुद्धा महत्त्वाचा आहे. जे लोक निगेटिव्ह आहेत तुमच्या आजूबाजूला, छळणारे लोक आहेत, त्यांच्यापासून थोडा ब्रेक घ्याच. बघा, तुमच्या मनाला आराम मिळाला की तुम्ही पुन्हा ताजेतवाने व्हाल. कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन योजना यशस्वी करण्याचा ऑक्टोबर महिना असणार आहे. त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबात सुद्धा सुसंवाद राहील. आरोग्य चांगलं राहील. पुरेशी झोप घेणं मात्र आवश्यक आहे, अन्यथा समस्या आरोग्याच्या निर्माण होऊ शकतात. मीन राशीचा आत्मविश्वास वाढेल. कारकिर्दीत तुम्हाला यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबाचाही पाठिंबा मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी संतुलित आहार आणि योग यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. खूप झालं काम, थोडं बाजूला ठेवा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी, मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिना निश्चितच चांगला काळ म्हणावा लागेल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.